उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्या दुपारी शिवसेना मंत्र्यांची एक बैठक बोलावली आहे। बैठकीमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांचा कामाचा आढावा घेतला जाणार आहे। तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी मंत्र्यांना देणार असल्याची माहितीही मिळते आहे। मुक्तगिरी बंगल्यावर ही बैठक पार पडेल। इकडे जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असा सवाल लाडक्या बहिणींनी सरकारला विचारलाय। डिसेंबर महिन्यात 2.5 कोटी महिलांच्या खात्यात 1,500 रुपये पाठवण्यात आले होते, मात्र संक्रांत झाली तरी लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये काही मिळालेले नाही। तेव्हा जानेवारी महिन्याची रक्कम येत्या काही दिवसांमध्ये मिळणार का अशी विचारणा लाडक्या बहिणी करतायत। डिसेंबरचे 1500 रुपये आले। आता जानेवारीचे पैशांची वाट बघते, पण अजूनपर्यंत काही आलेले नाही। 15 दिवस झाले। सरकार 1500 रुपये टाकता की 2100 रुपये टाकता, तर आता माहिती पडेल। राज्यातील बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी त्यांची नसबंदी करण्यात येणार आहे। राज्य सरकार याबाबत आता सकारात्मक आहे। त्याच संदर्भातला प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठवला जाईल असं वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं। ते कॅट फॅमिलीपैकी असल्या कारणानं म्हणजे एकाच वेळेला 3-3, 4-4 पिढं त्यांची जन्माला येतात। तर भविष्यकालामध्ये यांची संख्या कमी करणं आणि असले नसबंदी डेफिनेटली 4 दिवसापूर्वी आले होते, त्याने मला पत्र दिलेलं की बाबा यांची जरा नसबंदी करण्याकरता केंद्र सरकारची परवानगी, त्यानं मी सांगितलं ते ठीक आहे। आणि बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा टॉप 50 मधून। इमारतीच्या 13व्या मजल्यावरून पडून देखील मजुराचा जीव वाचलाय। विक्रोळीच्या कन्नमवार नगर भागात ही घटना घडली आहे। कामगारांना आत्महत्या करण्यासाठी 13व्या मजल्यावरून उडी मारली, मात्र कामगार आधी झाडावर आणि नंतर सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या जाळीवर अडकला, त्यामुळे त्याचा जीव वाचलाय। नांदेडमध्ये एका 18 वर्षीय विद्यार्थ्याला पोलीस कर्मचाऱ्यानं बेदम चोपलाय। हॉस्टेल रूममध्ये नेऊन तोंडात रुमालाचा बोळा कोंबून काठीनं मारहाण करण्यात आली। नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका हॉस्टेलमध्ये ही घटना घडली। तुला एवढं मारले काय? तिकडे बी आहे, तुला मार। पुण्यात एका घरफोडी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं। ही टोळी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून रेकी करायची। आतापर्यंत या टोळीनं पुण्यातल्या अनेक घरांमधून कोट्यवधींची लूट केली आहे। गणेश काठेवाडे, सुरेश पवार आणि अजय राजपूत अशी या आरोपींची नावं आहेत। पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्टेशनवरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। व्हिडिओमध्ये एक प्रवासी रेल्वे रेलिंग ओलांडताना दिसतोय। हा प्रवासी रेलिंगवर चढला, मात्र ट्रॅकवर उडी मारणार होता तेवढ्यात त्याचा तोल गेला आणि तो थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळलाय। सुदैवानं त्याचा जीव वाचलाय। देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान व्यक्तींच्या बंदोबस्तात कामगिरी करणारा पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक नाशक पथकातील श्वान तेजा निवृत्त झाला। 10 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेल्या तेजाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला। तेरी शान पे सदके कोई धन मेरी शाम हो क्या तेरी धूल से। खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रामुळे पूजा खेडकर अडचणीत आली होती। आज या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय। सध्या सुप्रीम कोर्टाकडून खेडकरला तात्पुरता दिलासा मिळालाय। पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। टोरेस प्रकरणी सुरू असलेल्या तपासावर आर्थिक गुन्हे शाखेला मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलंय। तर आरोपी थांबलेल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत। दरम्यान टोरेस प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 22 जानेवारीला होणार आहे। अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा असे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिलेत। तसंच राज्यभरात अनेक शहरांमध्ये प्रार्थना स्थळांवर अनधिकृत भोंगे लावण्यात आलेत। तसंच राज्याचे गृह सचिव आणि पोलीस महासंचालकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेत। वर्धा जिल्ह्यातील भूगर्भातील जलसाठ्यांपैकी 7.1% जलसाठ्यांमध्ये नायट्रेट आढळलंय। पाणी पुरवठा विभागानं केलेल्या चाचण्यांमध्ये ही माहिती समोर आली आहे। त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये
जिल्ह्यातील नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित होऊन त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. मुंबईतल्या अंधेरी पूर्वेत कदमवाडी इथल्या झोपडपट्टीवर तोडक कारवाई करण्यात येईल. कारवाई स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध दर्शवला असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. एसआरए योजना राबवण्यासाठी तोडक कारवाई केली जाते असं सांगितलं गेलंय. समृद्धी महामार्गाचा आमने ते इगतपुरीचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी लवकरच खुला होतोय. ठाणे नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यांवर ऐतिहासिक स्थानिक वारली मुद्रा उमटवून MSRDCनं एक अनोखा प्रयत्न केलाय. अशा प्रकारे बोगद्यावर चित्रकला रेखाटण्याचा राज्यातील हा पहिलाच अनोखा प्रयत्न आहे. शिर्डी विमानतळाच्या 25 किलोमीटर परिसरात लेझर लाईट वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. वैमानिकांच्या सुरक्षिततेसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी आदेश दिले. लेझर लाईट्समुळे वैमानिकांचं लक्ष विचलित होऊन दुर्घटना होण्याच्या धोक्यानं विमानतळ परिसरात लेझर लाईट वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. एक महत्त्वाची बातमी नागपुरातून अतिशय धक्कादायक आणि तितकीच खळबळजनक बातमी समोर येते. समुपदेशनाच्या नावाखाली एका मानसोपचार तज्ज्ञानं अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. या हैवान मानसोपचार तज्ज्ञानं 15 वर्षात 50 जणींना आपलं शिकार बनवलंय अशी ही माहिती मिळते. गरीब अल्पवयीन मुलींना हा मानसोपचार तज्ज्ञ आपला बळी बनवत होता. योग्य दिशा दाखवण्याच्या नावाखाली या हैवानानं अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. समुपदेशन शिबिराच्या नावाखाली हा नराधम मुलींना बाहेर नेऊन गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर बलात्कार करायचा. अल्पवयीन मुलींचे फोटोज आणि व्हिडिओज काढून ब्लॅकमेलिंग करून तो वारंवार अत्याचार करत होता. तीन तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. ते सुरुवातीला जसं निष्पन्न झालं हे नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा निष्पन्न झाला होता आणि ते लगेच आपण केस दाखल केला, त्याला आरोपीला अटक केला. तो सध्या MCRमध्ये आहे. हे जे सगळं आहे आता जसं आपण म्हणाले हे इन्व्हेस्टिगेशनमध्ये सगळे पुरावे त्याची जे स्टेटमेंट्स आहेत त्या आधारावर आता आपली पुढची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. आणि हे जे अल्पवयीन होती आणि मग मेजर झाली तर तो पण असा मॅटर आहे याच्यात. हा प्रकार नेमका काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात. भंडारा आणि गोंदियातून येणाऱ्या गरीब मुलींचं समुपदेशन सत्र चालवायचा. शिबिराच्या नावाखाली बाहेर नेऊन गुंगीचा औषध देत बलात्कार करायचा. मुलींचे फोटो आणि व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग करून अत्याचार. 15 वर्षात अनेक मुलींना आपल्या वासनेची शिकार बनवलं. परिसरातल्या अनेक महिलांची ही छेड काढताना CCTV चित्रित. पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे 15 जानेवारीला घेण्यात येणारी UGC नेट परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेची नवी तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान 16 जानेवारीची परीक्षा आधीच्याच नियोजनानुसार होणार असल्याचं NTAचे संचालक राजेश कुमार यांनी सांगितलंय. राज्यातील 10वीच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या प्रस्तावासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी शाळेला प्रस्ताव देण्यासाठी 24 जानेवारीपर्यंत आणि शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. 8वीतील इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या इतिहासाच्या पुस्तकात पतितपावन मंदिराबाबत चुकीची माहिती दिली आहे. इतिहास दडपण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघानं केला. यात तत्काळ बदल करण्यात यावेत अशी मागणीही करण्यात आली आहे. हा बदल न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला. फेसबुकचे संस्थापक आणि मेटाचे CEO मार्क झकरबर्ग यानं अखेर भारताची माफी मागितली आहे. कोविडनंतर झालेल्या निवडणुकीत भारतासह अनेक देशांची सरकारं पडली. या विधानामुळे अनेक मंत्र्यांनी मार्कवर टीका केली. मार्क झुकरबर्गच्या टिप्पणीविरोधात संसदीय समितीनं मेटाला समन्स बजावलं होतं. त्यानंतर आता मेटानं माफी मागितली आहे. Today is my day. I'm challenging Neymar to our secret soccer emoji game. दक्षिण आफ्रिकेत एका सोन्याच्या खाणीमध्ये शेकडो मजूर अडकलेत. बऱ्याच काळापासून ही खाण बंद होती. या खाणीत अनधिकृतरित्या खाणकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त मजुरांचा भुकेमुळे तडफडून मृत्यू झालाय, तर अद्याप 500 पेक्षा जास्त मजूर अडकून पडलेत. स्मृती मंधानानं भारतीय महिला वनडे क्रिकेटमधील सर्वात जलद
सेंचुरी ठोकली आहे. आयर्लंड विरुद्ध खेळताना स्मृतीनं 70 चेंडू 9 चौकार आणि 4 षटकारांसह सेंचुरी पूर्ण केली. तसंच वनडेमध्ये 10 सेंचुरी ठोकणारी स्मृती मानधना ही जगातील पहिली डावखुरी महिला फलंदाज ठरली आहे. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा इथं बारलिंग महादेवाचं देवस्थान आहे. या ठिकाणी मकर संक्रांतीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच करीच्या दिवशी भाजी भाकरीची अनोखी पंगत भरते. यावर्षी 250 क्विंटल भाजी बनवण्यात आली असून पंचक्रोशीतील महिलांनी 150 क्विंटल भाकरी बनवून दिल्या. धुळ्यातील पिंपळनेर पानखेडामध्ये 32व्या महासंमेलनाच्या तिसऱ्या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी बांधव जमू लागलेत. आदिवासी संस्कृतीचं प्रदर्शन करत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी आदिवासी बांधवांनी आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबईतील खारघर इथं इस्कॉन मंदिराचं उद्घाटन आज पार पडलंय. तब्बल 9 एकरात पसरलेलं हे भव्य आणि प्रशस्त मंदिर आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं इस्कॉन मंदिर आहे. नवी मुंबईतील हे एकमेव असं मंदिर असेल ज्यामध्ये इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद यांचं स्मारकही बांधण्यात आलंय. आशियातलं सगळ्यात मोठं असं दुसरं इस्कॉन मंदिर जे नवी मुंबईत खारघरमध्ये बांधण्यात आलंय आणि त्याचंच आज लोकार्पण उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलंय. 9 एकरात हे भव्य मंदिर पसरलं. मोठी बातमी नांदेडमध्ये मारकुट्या पोलिसाचं अखेर निलंबन करण्यात आलंय. 18 वर्षीय विद्यार्थ्याला पोलिसाकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता आणि याच प्रकरणी आता या पोलिसाचं निलंबन करण्यात आलंय. मोठी बातमी नांदेडच्या श्रीनगर भागात हॉस्टेलमध्ये ही घटना घडली होती आणि हॉस्टेलवर नेऊन याच पोलिसानं 18 वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली होती. त्याच्या तोंडात रुमाल कोंबण्यात आला होता आणि ही मारहाण करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. अखेर या पोलिसाचं निलंबन करण्यात आलंय. नांदेडच्या श्रीनगर भागातील हॉस्टेलमध्ये ही घटना घडली होती आणि पोलिसाला या प्रकरणी आता निलंबित करण्यात आलंय. नांदेडमध्ये साम टीव्हीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. साम टीव्हीनं सगळ्यात आधी ही बातमी दाखवली होती आणि हे प्रकरण लावून धरलं. अखेर 18 वर्षीय विद्यार्थ्याला न्याय देण्यात आला. पोलिसाचं निलंबन झालंय. आता जाऊ आपण सगळेजण. किती मारले तुला? कुठं कुठं एवढा हात सुजलाय का तुझा? व्हिडिओ आहेत त्या भाऊच्या ह्याच्यात मारलेले मोबाईल. व्हिडिओ काढला आहेत मोबाईल मध्ये व्हिडिओ. ठीक आहे. त्या भाऊच्या व्हिडिओ मध्ये एवढी बल्ली तोडलेली आहे. काय म्हणलं होतं सकाळी? सकाळी काय? बरोबर थांब नाही तर मग मी उठतो. बरोबर थांब. बघ समोर बघ. तुला एवढं मारले काय? तिकडे बी आहे. तुला मारले का एवढं? हो मी मारले. आणि तुम्ही गाडी चोरली आहे का? नाही चोरली नाही ना गाडी तुम्ही? पेट्रोल पंप सीसीटीव्ही सगळे चेक करू का मी? ठीक आहे. 18 वर्षीय विद्यार्थ्याला पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. बरोबर थांब नाही तर मग मी उठतो. बरोबर थांब. बघ समोर बघ. तुला एवढं मारले काय? तिकडे बी आहे. तुला मारले का एवढं? बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सुपरफास्ट. वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणात कराडला 22 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. मकोका लावल्यानंतर वाल्मिक कराडला बीड कोर्टात हजर करण्यात आलं. कराडवर दोन्ही बाजूकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आले. बीड कोर्टाबाहेर कराड समर्थक आणि विरोधक आपापसात भिडले. कराड विरोधात महिलेनं घोषणाबाजी केली. यावेळी कराड समर्थकांनी घोषणा दिल्या. कोर्टाबाहेर गोंधळ झाला. पोलिसांनी जमाव पांगवला. पांगरी गावात वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झाले. कराडच्या समर्थकांकडून अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न झाला. काही समर्थकांनी सकाळपासून परळी बीड महामार्गावर ठिय्या दिल्या. मकोका लावण्यात आलेल्या वाल्मिक कराडच्या पांगरी गावात गावकऱ्यांनी आंदोलन केलं. कराड समर्थकांनी टॉवरवर चढून मकोका कारवाईचा निषेध केला. पांगरी गावच्या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. उद्या जगभरात इंटरनेट बंद होणार आहे. पुन्हा एकदा ऐका, उद्या इंटरनेट बंद होणार आहे. हे ऐकून आता तुम्हाला धक्का बसला असेल.
त्याचं कारणही तसंच आहे. उद्या इंटरनेट बंद होणार असल्याचा दावा एका व्यक्तीनं केलाय. मात्र हे खरं आहे का याची आम्ही पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आलं पाहू. 16 जनवरी को पूरे वर्ल्ड का इंटरनेट सर्वर डाउन होने वाला है और मैं जो कह रहा हूँ ये बात बिल्कुल सच है। सिम्पसन्स जिसे सैटर्नस का कार्टून भी कहा जाता है और उसने आज तक जितने भी प्रेडिक्शन किए हैं वो सारे सच हुए हैं। तो इस बार उसने एक प्रेडिक्शन किया है कि 16 जनवरी को पूरे दुनिया का इंटरनेट सर्वर डाउन हो। ऐकलं, या व्हिडिओतून दावा करण्यात आलाय की 16 जानेवारीला जगभरात इंटरनेट बंद होणार. खरंच इंटरनेट बंद होणार आहे का? द सिम्पसन्स कार्टूनची भविष्यवाणी खरी ठरणार का? 16 जानेवारीला जगभरात इंटरनेट बंद होणार. शार्क खात आहेत समुद्रातील इंटरनेट केबल्स. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? इंटरनेट बंद होणार हा दावा ऐकूनच सगळ्यांना धक्का बसला असेल. कारण इंटरनेट बंद म्हणजे आजच्या घडीला करोडो फोन्स, कंपन्यांचं काम सगळंच ठप्प. द सिम्पसन्स कार्टूननं 16 तारखेला जगभरातील इंटरनेट बंद होण्याची भविष्यवाणी केली आहे. असा दावा एका व्यक्तीनं केलाय. या व्हिडिओत एक शार्क समुद्राखाली जाणाऱ्या इंटरनेट केबल्स खात असल्याचं दाखवण्यात आलंय. त्यामुळे हे खरं आहे का? असं होणार आहे का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण सध्या इंटरनेट ही काळाची गरज झाली आहे. इंटरनेट नसेल तर जीव गुदमरल्यासारखा होतो. चॅटिंग, इन्स्टा, फोटो शेअर हे सगळं इंटरनेटवर अवलंबून असतं. त्यामुळे याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमनं सायबर एक्सपर्टचा सल्ला घेतला. 16 तारखेला किंवा 16 ते 20च्या दरम्यान इंटरनेट बंद होणार आहे किंवा जे काही इंटरनेटच्या केबल्स आहेत ते समुद्रातल्या जे सबमरीन केबल्स असतात ते हॅक करण्यात येणार आहेत. आणि ह्याचं जे ह्यांनी साधलंय, जी वेळ साधली आहे ती ट्रम्प यांच्या शपथविधीच्या समारोहाच्या टायमाला आहे. तर फक्त मीम्स बनवून आपल्याला जास्तीत जास्त लाईक्स मिळवणं हा त्याचा उद्देश असू शकतो. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. 16 तारखेला इंटरनेट बंद होणार ही अफवा आहे. ट्रम्प यांच्या शपथविधीची वेळ साधून ही अफवा पसरवण्यात आली आहे. मीम्स बनवून लाईक्स मिळवण्याचा हेतू आहे. समुद्राच्या तळाशी अनेक केबल्स असतात. इंटरनेट हॅक झाल्यास बॅकअप कनेक्शन असतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा शपथविधी 20 जानेवारीला होणार आहे. त्यामुळेच लोकांची दिशाभूल करण्यासाठी व्हिडिओतून हा दावा करण्यात आलाय. मात्र आमच्या पडताळणीत 16 जानेवारीला जगभरात इंटरनेट बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना आणि माझ्या वंजारी समाजाच्या माझ्या दुसऱ्या बांधवांना सुद्धा आवाहन करते की मला सुद्धा न्याय पाहिजे. आज माया बहिणीवर जर अन्याय होत असेल, त्यांच्या कुटुंबावर अन्याय होत असेल तर तिला पूर्ण अधिकार आहे तो न्याय मागण्याचा. आणि तो न्याय मी आज मागत आहे. तो न्याय तुम्ही कसा देणार आहेत हे मला तुम्ही सांगावं. जातीवाद करून फक्त तुम्ही मराठा समाजाचे एकटेच आहेत का? संतोष भाऊ एकटेच मराठा समाज, मी सुद्धा मराठा समाज. मला सुद्धा न्याय मागण्याचा अधिकार आहे ना. मग तो न्याय तुम्ही कसा देणार आहेत हे तुम्हीच मला सांगावं. जे काही चाललंय हे बंद करा. तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही मीडिया ट्रायल करून स्टेप बाय स्टेप माझ्या नवऱ्याच्या एक एक गोष्टी बाहेर काढल्या. मी सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाईल. ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या गोष्टी बाहेर काढल्या त्यांचे सुद्धा काय काय प्रकरण आहेत ते सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपच तुम्हाला आणून दाखवणार आज मीडियाच्या समोर. आज सुरेश धस असतील, संदीप सोळंके, संदीप क्षीरसागर असतील, बजरंग सोनवणे असतील, ह्यांच्या सुद्धा. एक छोटासा ब्रेक पाहत राहा साम टीव्ही.
बातमी रायगडमधनं येते। रायगड जिल्ह्यात शेकापला मोठा धक्का बसलाय। जयंत पाटील यांच्याच घरात आता फूट पडली आहे। शेकापमधला एक गट जयंत पाटील यांना कंटाळून भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे। मीनाक्षी पाटील यांचा मुलगा म्हणजे जयंत पाटील यांचा भाचा आस्वाद पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते। तसंच माजी आमदार सुभाष पाटील यांचा मुलगा सवाई पाटील सुद्धा भाजपात जाण्याची शक्यता आहे। आणखी एक छोटासा ब्रेक, पाहत राहा साम टीव्ही। आणि आता बुलढाण्यातनं एक अतिशय खळबळजनक अशी बातमी समोर येते। चोरट्यांनी चक्क हनुमान मंदिरातच दरोडा टाकलाय। विशेष म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या हनुमान मंदिरात हा दरोडा टाकण्यात आला। सातपुड्याच्या पायथ्याशी आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर हे पुरातन मंदिर आहे। मात्र अज्ञात दरोडेखोरांनी पुजाऱ्याला बांधून हनुमान मूर्तीवरचे दागिने लुटले। जवळपास 5.5 किलो चांदीचे दागिने आणि दानपेटीतील 1 लाख रुपये रक्कम दरोडेखोर घेऊन पसार झाले।